नमस्कार, मी शुभांगी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण कच्च्या केळ्यांचे वेफर्स बनवणार आहोत। स्वच्छ धुवून मी इथे केळी घेतलेली आहेत, हे पहा। आता आपण यांना सोलून घेऊया। याची साल काढून घ्यायची आहे। हे बघा, अशा प्रकारे काढायचे। हे पहा, अशा प्रकारे काढायचे। आता आपण दुसऱ्या केळ्याची साल काढून घेऊया। केळी आपली सोलून झालेली आहे। आता आपण यांना तळायला घेऊया। मी इथे तेल गरम करत ठेवलेला होता। छान आपलं तेल गरम झालेलं आहे। तेल गरम करून झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे, जास्त मोठा करायचा नाहीये। आणि आपण डायरेक्ट तेलामध्ये आपण वेफर्स सोडणार आहोत। तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही डिशमध्ये एका घेऊन करू शकता, पण एकदम नाही करायचे, थोडे थोडे करायचे आणि तेवढेच तळून घ्यायचे आणि पुन्हा करायचे। आता आपण हे हलवून घ्यायचे, मोकळे करून घ्यायचे ते वेफर्स। जास्त वेफर्स टाकायचे नाहीये, गर्दी करायची नाही, नाहीतर मग वेफर्स आपले छान असे क्रिस्पी बनणार नाही। आता या स्टेजला तुम्ही एका वाटीमध्ये पाणी, त्याच्यामध्ये हळद टाकून, मीठ टाकून याच्यामध्ये तेलामध्ये तुम्ही टाकू शकता, पण मी तसं टाकत नाहीये। वेफर्स आपले तयार झालेले आहेत, मी काढून घेते आता। वेफर्स आपले छान असे क्रिस्पी तयार झालेले आहेत। वेफर्स आपले झाऱ्याला असे कडक कडक लागतात, तेव्हा समजायचे आपले वेफर्स तयार झालेले आहेत। मी पुन्हा तुम्हाला करून दाखवते। गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे। स्लो फ्लेमवरतीच आपल्याला सगळे वेफर्स तळून घ्यायचे। छान असे आपले वेफर्स तयार झालेले आहेत। वेफर्स आपले छान असे मार्केटमध्ये मिळतात तसे वेफर्स आपले तयार होतात। तुम्ही नक्की करून पहा। कशी वाटली व्हिडिओ माझी नक्की मला कमेंट करून सांगा।
माझी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझी व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे.